हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे 300 प्लस डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस. ही जी सेंटेन्सेस आहेत ती तुम्ही अगदी रोजच्या बोलण्यामध्ये वापरू शकता. ही वाक्ये तुम्ही पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला इंग्रजी नक्की येणार आहे. चला तर मग आपण सुरू करूया. आणि आजचं आपलं पहिलं सेंटेन्स आहे, मला तिचा राग आला. आय गॉट रिअली अँग्री विथ हर. आय गॉट रिअली अँग्री विथ हर. मला न विचारता तू हे का केलेस? आपण एखाद्याला बोलतो, मला न विचारता तू हे का केलेस? तेव्हा ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं? वाय डिड यू डू दिस विदाउट आस्किंग मी? वाय डिड यू डू दिस विदाउट आस्किंग मी? शेवटी चूक माझीच आहे. आफ्टर ऑल इट्स माय फॉल्ट. आफ्टर ऑल इट्स माय फॉल्ट. मला त्याबद्दल बोलायचे नाही. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट. त्याच्या कामात ढवळाढवळ करू नका. डोंट इंटरफिअर इन हिज वर्क. डोंट इंटरफिअर इन हिज वर्क. हे होणारच होते. दिस वॉज बाउंड टू हॅपन. दिस वॉज बाउंड टू हॅपन. मला तुला भेटायचे होते. आय हॅड टू मीट यू. आय हॅड टू मीट यू. मला जायचे होते. आय हॅड टू गो. आय हॅड टू गो. तो माझ्यासमोर उभा राहिला. He stood in front of me. He stood in front of me. तुम्ही किती वाजता उठलात? At what time did you wake up? At what time did you wake up? तुम्हाला काय आवडतं? What do you like? What do you like? माझे हात खराब आहेत किंवा माझे हात घाण झाले आहेत. My hands are dirty. My hands are dirty. ती येईपर्यंत तू इथे थांब. ती परत येईपर्यंत तू इथे थांब. You wait here until she comes back. You wait here until she comes back. ती आता कोणत्याही क्षणी परत येऊ शकते. She could come back any moment now. She could come back any moment now. वर जा आणि राम काय करतोय ते बघ. Go upstairs and see what Ram is doing. Go upstairs and see what Ram is doing. काल काय झालं माहित आहे का तुला? Do you know what happened yesterday? Do you know what happened yesterday? तुला स्वयंपाक कोणी शिकवला? Who taught you to cook? Who taught you to cook? तुम्ही असे कसे करू शकता? How can you do this? How can you do this? हे सगळं करायला तुम्हाला कोणी परवानगी दिली? Who gave you permission to do all this? Who gave you permission to do all this? माझ्यासाठी ही काही मोठी गोष्ट नाही. It's not a big deal for me. It's not a big deal for me. माझे डोळे फडफडत आहेत. My eyes are fluttering. My eyes are fluttering. तुझे मोजे खोलीच्या बाहेर ठेव. Keep your socks outside the room. Keep your socks outside the room. कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाक. Put the clothes in the washing machine. Put the clothes in the washing machine. तुझी बॅग खूप जड आहे. Your bag is very heavy. Your bag is very heavy. तुझे सामान घे. Take your luggage. Take your luggage. तुम्ही विनाकारण इथे बसला आहात. You are unnecessarily sitting here. You are unnecessarily sitting here. हा माझा स्वतःचा निर्णय आहे. This is my own decision. This is my own decision. तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात. You are wasting my time. You are wasting my time. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. You are wasting your time. You are wasting your time. तू माझ्या खांद्यावर डोके टेकवू शकतोस. You can lean your head on my shoulder. You can lean your head on my shoulder. ती खूप बडबड करते. She chatter a lot. She chatter a lot. तुम्ही हे खूप चांगले केले. You did it very well. You did it very well.
स्वतःला कमी लेखू नका. डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. डोंट अंडर एस्टिमेट युअर सेल्फ. तुला नंतर पश्चाताप होईल. यू विल रिग्रेट लेटर. यू विल रिग्रेट लेटर. जास्त बोलू नका. डोंट टॉक टू मच. डोंट टॉक टू मच. तू खूप भाग्यवान आहेस. यू आर सो लकी. यू आर सो लकी. आपल्याला उशीर होत आहे. वी आर गेटिंग लेट. वी आर गेटिंग लेट. आता हे जे वाक्य आहे हे वापरून तुम्ही आणखी एखादं वाक्य तयार करू शकता, जसं की तुला उशीर होत आहे, यू आर गेटिंग लेट, किंवा मला उशीर होत आहे, आय एम गेटिंग लेट. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवून बोलू शकता. नेक्स्ट सेंटेन्स. तुला उशीर होतोय का? आर यू गेटिंग लेट? आर यू गेटिंग लेट? अनवाणी चालू नका. म्हणजे पायात चप्पल न घालता चालू नका. अनवाणी चालू नका. वॉक बेअरफूट. डोंट वॉक बेअरफूट. मी बाजारात जात होतो. आय वॉज गोइंग टू मार्केट. आय वॉज गोइंग टू मार्केट. तुमच्याकडे किती वेळ आहे? हाऊ मच टाइम डू यू हॅव? हाऊ मच टाइम डू यू हॅव? त्याने तुला काही पैसे दिले का? डिड ही गिव्ह यू सम मनी? डिड ही गिव्ह यू सम मनी? कृपया रोपांना नियमित पाणी द्या. प्लीज वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. प्लीज वॉटर द प्लांट्स रेग्युलरली. फुले तोडू नका. डोंट प्लग द फ्लावर्स. डोंट प्लग द फ्लावर्स. त्याने फुले तोडली. ही प्लग्ड द फ्लावर्स. ही प्लग्ड द फ्लावर्स. मला तिकडे जावे लागेल. आय हॅव टू गो देअर. आय हॅव टू गो देअर. नळ बंद करा. टर्न ऑफ द टॅप. टर्न ऑफ द टॅप. नळ चालू करा. टर्न ऑन द टॅप. टर्न ऑन द टॅप. माझ्यासाठी संत्र्याचा रस बनवा. मेक ऑरेंज ज्यूस फॉर मी. मेक ऑरेंज ज्यूस फॉर मी. काही संत्री घ्या. टेक सम ऑरेंजेस. टेक सम ऑरेंजेस. संत्र्याची साल काढून टाका. पील ऑफ द ऑरेंज. पील ऑफ द ऑरेंज. बटाटे सोलून घ्या. पील ऑफ द पटॅटोज. पील ऑफ द पटॅटोज. मी आत्ताच जेवलो आहे, किंवा मी नुकतेच जेवलो आहे. आय हॅव जस्ट इटन. आय हॅव जस्ट इटन. अजिबात नाही. ॲब्सोल्युटली नॉट. ॲब्सोल्युटली नॉट. कपडे सुकवण्यासाठी टाका. पुट द क्लोथ्स टू ड्राय. पुट द क्लोथ्स टू ड्राय. दरवाजा पूर्णपणे उघडा ठेवा. कीप द डोअर फुल्ली ओपन. कीप द डोअर फुल्ली ओपन. तुम्ही मला आठवण करून देऊ शकाल का? कॅन यू रिमाइंड मी? कॅन यू रिमाइंड मी? तुम्ही तुमचे काम पूर्ण केले आहे का? हॅव यू फिनिश्ड युअर वर्क? हॅव यू फिनिश्ड युअर वर्क? मला नेहाशी बोलायचे आहे. आय वॉन्ट टू टॉक टू नेहा. आय वॉन्ट टू टॉक टू नेहा. तुमचे शूज अस्वच्छ आहेत, किंवा तुमचे शूज घाण आहेत. युअर शूज आर डर्टी. युअर शूज आर डर्टी. ते स्वतःची काळजी घेऊ शकतात. दे कॅन टेक केअर ऑफ देमसेल्व्स. दे कॅन टेक केअर ऑफ देमसेल्व्स. अजून कोणी येत आहे का? इज एनीवन एल्स कमिंग? इज एनीवन एल्स कमिंग? तुम्हाला काय वाटते? याची मला पर्वा नाही. तुम्हाला काय वाटते? याची मला पर्वा नाही. आय डोंट केअर अबाउट व्हॉट यू थिंक. आय डोंट केअर अबाउट व्हॉट यू थिंक. खिडकीतून बाहेर काय पाहत आहात? व्हॉट आर यू स्टेअरिंग आउट द विंडो? व्हॉट आर यू स्टेअरिंग आउट द विंडो? माझ्या खिडकीच्या बाहेर एक छोटा पक्षी आहे. देअर इज अ लिटल बर्ड आउटसाइड माय विंडो. देअर इज अ लिटल बर्ड आउटसाइड माय विंडो. तू काय घालणार आहेस? व्हॉट आर यू गोइंग टू वेअर? व्हॉट आर यू गोइंग टू वेअर? माझ्याकडे हा ड्रेस आहे. आय हॅव दिस ड्रेस. आय हॅव दिस ड्रेस. तू निवडलेला ड्रेस मला आवडला. आय लाईक द ड्रेस यू चूज. आय लाईक द ड्रेस यू चूज. या ड्रेसमध्ये तू किती सुंदर दिसत आहेस. हाऊ ब्युटिफुल यू आर लुकिंग इन दिस ड्रेस. हाऊ ब्युटिफुल यू आर लुकिंग इन दिस ड्रेस. कंगवा कुठे आहे? वेअर इज द कोम? वेअर इज द कोम?
खरे सांगायचे तर मला आज रात्री पार्टीला जायचे नाही. टू बी ऑनेस्ट, आय डोंट वॉन्ट टू गो टू द पार्टी टुनाईट. टू बी ऑनेस्ट, आय डोंट वॉन्ट टू गो टू द पार्टी टुनाईट. सपोज तुम्हाला बोलायचं असेल, खरं सांगायचं तर मला लग्नाला जायचे नाही, तेव्हा काय बोलणार? टू बी ऑनेस्ट, आय डोंट वॉन्ट टू गो टू द वेडिंग. टू बी ऑनेस्ट, आय डोंट वॉन्ट टू गो टू द वेडिंग. नेक्स्ट, ते इथे कसे आले? बसने की कारने? हाऊ डिड दे कम हिअर? बाय बस और कार? हाऊ डिड दे केम हिअर? बाय बस और कार? मी आता व्यस्त आहे. आय एम बिझी नाव. आय एम बिझी नाव. तुझ्याकडे काय आहे? व्हॉट डू यू हॅव? व्हॉट डू यू हॅव? माझे घर खूप मोठे आहे. माय हाऊस इज व्हेरी बिग. माय हाऊस इज व्हेरी बिग. खुर्च्या आत ठेवा. कीप द चेअर्स इनसाइड. कीप द चेअर्स इनसाइड. तुम्ही मला ऐकू शकता का? कॅन यू हिअर मी? कॅन यू हिअर मी? मी तुझ्यासाठी सर्व काही करतो. आय डू एव्हरीथिंग फॉर यू. आय डू एव्हरीथिंग फॉर यू. तू माझ्यासाठी काय केलेस? व्हॉट हॅव यू डन फॉर मी? व्हॉट हॅव यू डन फॉर मी? माझी दोन्ही मुलं एकाच शाळेत जातात. बोथ माय चिल्ड्रन गो टू द सेम स्कूल. बोथ माय चिल्ड्रन गो टू द सेम स्कूल. नेहा शाळेत जात आहे का? इज नेहा गोइंग टू स्कूल? इज नेहा गोइंग टू स्कूल? नेहा शाळेत जात आहे. नेहा इज गोइंग टू स्कूल. नेहा इज गोइंग टू स्कूल. नेहा शाळेत का जात आहे? आज रविवार आहे. वाय इज नेहा गोइंग टू स्कूल? टुडे इज संडे. वाय इज नेहा गोइंग टू स्कूल? टुडे इज संडे. नेहा दिवसभर झोपली. ती शाळेत गेली नाही. नेहा स्लेप्ट ऑल डे. शी डिडंट गो टू स्कूल. नेहा स्लेप्ट ऑल डे. शी डिडंट गो टू स्कूल. ती शाळेत का जात नाही? वाय डझंट शी गो टू स्कूल? वाय डझंट शी गो टू स्कूल? तुम्हाला तुमचे इंग्रजी शिक्षक आवडतात का? डू यू लाईक युअर इंग्लिश टीचर? डू यू लाईक युअर इंग्लिश टीचर? मी त्याला ओळखतो, पण तो मला ओळखत नाही. आय नो हिम, बट ही डझंट नो मी. आय नो हिम, बट ही डझंट नो मी. स्वतःचं काम बघ. माइंड युअर ओन बिझनेस. माइंड युअर ओन बिझनेस. तोंड सांभाळून बोल. माइंड युअर लँग्वेज. माइंड युअर लँग्वेज. काय आहे हा सगळा मूर्खपणा? व्हॉट्स ऑल दिस नॉनसेन्स? व्हॉट्स ऑल दिस नॉनसेन्स? हा सगळा मूर्खपणा थांबवा. स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. ठीक आहे मग उद्या भेटू. ओके देन, सी यू टुमारो. ओके देन, सी यू टुमारो. मला काहीतरी शिजत असल्याचा वास येतोय. आय स्मेल समथिंग बीइंग कुक्ड. आय स्मेल समथिंग बीइंग कुक्ड. मी कॉफी पितो पण चहा पित नाही. आय ड्रिंक कॉफी बट आय डोंट ड्रिंक टी. आय ड्रिंक कॉफी बट आय डोंट ड्रिंक टी. शाकाहारी लोक मांस खात नाहीत. व्हेजिटेरियन्स डोंट इट मीट. व्हेजिटेरियन्स डोंट इट मीट. आम्ही सहसा 8 वाजता जेवतो. वी युजली ईट ॲट 8 o'clock. वी युजली ईट ॲट 8 o'clock. जेवताना आम्ही टीव्ही पाहत नाही. वी डोंट वॉच टीव्ही व्हाईल ईटिंग. वी डोंट वॉच टीव्ही व्हाईल ईटिंग. रात्री 1 ग्लास दूध प्या. ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क ॲट नाईट. ड्रिंक अ ग्लास ऑफ मिल्क ॲट नाईट. संध्याकाळी मला फोन करा. कॉल मी इन दी इव्हिनिंग. कॉल मी इन दी इव्हिनिंग. शनिवारी रात्री राम आणि श्याम चित्रपटाला गेले होते. ऑन सॅटर्डे नाईट राम अँड श्याम वेंट टू द मूव्ही. ऑन सॅटर्डे नाईट राम अँड श्याम वेंट टू द मूव्ही. त्यांनी रॉयल कॅफेमध्ये पिझ्झा आणि बर्गर खाल्ले. दे एट पिझ्झा अँड बर्गर्स ॲट द रॉयल कॅफे. दे एट पिझ्झा अँड बर्गर्स ॲट द रॉयल कॅफे. ती रामला त्याच्या अपार्टमेंटमध्ये भेटत असे. शी यूज्ड टू मीट राम इन हिज अपार्टमेंट. शी यूज्ड टू मीट राम इन हिज अपार्टमेंट. गेल्या काही तासांपासून राम खूप व्यस्त होता. राम वॉज व्हेरी बिझी फॉर द पास्ट फ्यू आवर्स. राम वॉज व्हेरी बिझी फॉर द पास्ट फ्यू आवर्स. आम्हाला तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा. टेल अस अबाउट युअर फॅमिली. टेल अस अबाउट युअर फॅमिली.
राहुल आणि गीता एकत्र वाढले. राहुल and Geeta grew up together. राहुल and Geeta grew up together. तिच्या हृदयाचा ठोका चुकला. Her heart skipped a beat. Her heart skipped a beat. तुम्ही तुमच्या फोनवर काय पाहत आहात? What are you watching on your phone? What are you watching on your phone? तुमचा मोबाईल बंद करा. Switch off your mobile. Switch off your mobile. तुमचा मोबाईल जास्त वेळ वापरू नका. Don't use your mobile for a long time. Don't use your mobile for a long time. मी आत्ताच तुम्हाला टेक्स्ट मेसेज पाठवला आहे. तुम्हाला तो मिळाला का? I just sent you text message. Did you receive it? I just sent you a text message. Did you receive it? तुम्ही मला नंतर कॉल करू शकता का? मी आता मीटिंग मध्ये आहे. Can you call me later? I'm in meeting now. Can you call me later? I'm in meeting now. मी तुम्हाला काही मिनिटात परत कॉल करू शकतो का? Can I call you back in a few minutes? Can I call you back in a few minutes? माझ्या फोनचा डेटा प्लॅन संपत आहे. My phone's data plan is running out. My phone's data plan is running out. येथे सार्वजनिक वायफाय उपलब्ध आहे का? Is public Wi-Fi available here? Is public Wi-Fi available here? माझा फोन वायफाय नेटवर्कशी कनेक्ट होत नाही. My phone is not connecting to the Wi-Fi network. My phone is not connecting to the Wi-Fi network. मी तुमचा वायफाय वापरू शकतो का? Can I use your Wi-Fi? Can I use your Wi-Fi? तुमचा हॉटस्पॉट चालू करा. Turn on your hotspot. Turn on your hotspot. मी कॉलसाठी तुमचा फोन घेऊ शकतो का? Can I take your phone for a call? Can I take your phone for a call? तुला त्याला कॉल का करायचा आहे? Why do you want to call him? Why do you want to call him? माझ्या फोनची बॅटरी संपणार आहे. तुमच्याकडे चार्जर आहे का? My phone battery is about to die. Do you have a charger? My phone battery is about to die. Do you have a charger? मला माझा फोन चार्ज करायचा आहे. I need to charge my phone. I need to charge my phone. मी माझा फोन चार्जर आणायला विसरलो. मी माझा फोनचा चार्जर आणायला विसरलो. I forgot to bring my phone charger. I forgot to bring my phone charger. पडल्यावर माझ्या फोनची स्क्रीन क्रॅक झाली. My phone's screen cracked when it fell. My phone's screen cracked when it fell. तुम्ही माझे हेडफोन पाहिले आहेत का? Have you seen my headphones? Have you seen my headphones? मला माझ्या फोनवर गाणी ऐकायला आवडतं. I like listening to songs on my phone. I like listening to songs on my phone. माझ्या फोनचा स्पीकर नीट काम करत नाहीये. My phone's speaker is not working properly. My phone's speaker is not working properly. मी चुकून माझ्या फोनवरून एक महत्त्वाचा संदेश हटवला किंवा मी चुकून माझ्या फोनवरून एक महत्त्वाचा मेसेज डिलीट केला. I accidentally deleted an important message from my phone. I accidentally deleted an important message from my phone. तुम्ही मला व्हॉट्सॲपवर लिंक पाठवू शकता का? Can you send me the link via WhatsApp? Can you send me the link via WhatsApp? माझ्या फोनचा कॅमेरा छान फोटो घेतो. My phone's camera takes great pictures. My phone's camera takes great pictures. चला एकत्र सेल्फी घेऊया. Let's take a selfie together. Let's take a selfie together. तू माझा फोन कसा अनलॉक केलास? How did you unlock my phone? How did you unlock my phone? सहसा मी माझा फोन सायलेंट ठेवतो. Usually I keep my phone on silent. Usually I keep my phone on silent. मला Instagramवर फोटो पोस्ट करायला आवडत नाही. I don't like posting photos on Instagram. I don't like posting photos on Instagram. मला माझा फोन सापडत नाही. तुम्ही माझ्या फोनवर कॉल करू शकता का? I can't find my phone. Can you call my phone? I can't find my phone. Can you call my phone? तुम्ही माझा फोन पाहिला का? Have you seen my phone?
हॅव यू सीन माय फोन? होय, मी टेबलवर तुमचा फोन पाहिला. येस, आय सॉ युअर फोन ऑन द टेबल. येस, आय सॉ युअर फोन ऑन द टेबल. मला माझा मोबाईल सापडला. आय फाउंड माय मोबाईल. आय फाउंड माय मोबाईल. मी माझ्या फोनवर एक नवीन ॲप डाउनलोड करणार आहे. आय एम गोइंग टू डाउनलोड अ न्यू ॲप ऑन माय फोन. आय एम गोइंग टू डाउनलोड अ न्यू ॲप ऑन माय फोन. माझ्या फोनची मेमरी भरली आहे. मला काही फायली हटवायच्या आहेत किंवा मला काही फाईल्स डिलीट करायच्या आहेत. माय फोन्स मेमरी इज फुल. आय नीड टू डिलीट सम फाईल. माय फोन्स मेमरी इज फुल. आय नीड टू डिलीट सम फाईल. मी माझ्या फोनची रिंगटोन बदलणार आहे. आय एम गोइंग टू चेंज माय फोन्स रिंगटोन. आय एम गोइंग टू चेंज माय फोन्स रिंगटोन. मीटिंग दरम्यान मला फोन सायलेंट मोडवर ठेवण्याची गरज आहे. I need to put my phone on silent mode during the meeting. I need to put my phone on silent mode during the meeting. तुमची गाडी कोण चालवते? Who drives your car? Who drives your car? तुमचे पालक कुठे राहतात? Where do your parents live? Where do your parents live? नेहा अतिशय अस्खलित इंग्रजी बोलते. नेहा speaks very fluent English. नेहा speaks very fluent English. तुम्ही तुमच्या लॅपटॉपवर गेम खेळता का? डू यू प्ले गेम्स ऑन युअर लॅपटॉप? डू यू प्ले गेम्स ऑन युअर लॅपटॉप? तुम्ही बँकेत काम करता का? डू यू वर्क इन बँक? डू यू वर्क इन बँक? तो त्याच्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. ही वर्क्स ॲज अ मॅनेजर इन हिज कंपनी. ही वर्क्स ॲज अ मॅनेजर इन हिज कंपनी. तो म्हणतो त्याला त्याचे काम आवडत नाही. He says he doesn't like his job. He says he doesn't like his job. त्याचा माझ्यावर विश्वास नाही. He doesn't trust me. He doesn't trust me. मी तुमच्यावर कसा विश्वास ठेवू? How can I trust you? How can I trust you? मी रोज सकाळी व्यायाम करतो. I exercise every morning. I exercise every morning. आम्ही दररोज वर्तमानपत्र खरेदी करतो. We buy newspaper every day. We buy newspaper every day. तुमच्या घरात वर्तमानपत्र कोण वाचते? Who reads newspaper in your house? Who reads newspaper in your house? मी आणि माझे आजोबा वर्तमानपत्र वाचतो. Me and my grandfather read newspaper. Me and my grandfather read newspaper. मी माझे काम पूर्ण केले आहे. I have finished my work. I have finished my work. माझे काम संपल्यानंतर मी आराम केला. After I have finished my work, I relaxed. After I have finished my work, I relaxed. तू कधी आलास? When did you come? When did you come? मी सायकलने शाळेत जातो. I go to school by bicycle. I go to school by bicycle. जर तुम्ही बसने शाळेत जात असाल तर तुम्ही काय बोलू शकता? I go to school by bus. I go to school by bus. जर तुम्हाला सांगायचं असेल की मी ऑफिसला कारनी जातो तर तुम्ही काय बोलू शकता? I go to office by car. जर तुम्ही ऑफिसला जाताना बसने जात असाल तर तुम्ही काय बोलू शकता? I go to office by bus. मला शाळेसाठी उशीर होत आहे. I am getting late for school. I am getting late for school. जर तुम्हाला ऑफिससाठी उशीर होत असेल तर तुम्ही काय बोलू शकता? I am getting late for office. I am getting late for office. त्याची शाळा त्याच्या घरापासून लांब आहे. His school is far from his home. His school is far from his home. जर तुमचं ऑफिस तुमच्या घरापासून लांब असेल तर तुम्ही काय बोलू शकता? His office is far from his home. म्हणजे त्याचं ऑफिस त्याच्या घरापासून लांब आहे. His office is far from his home. हे फूल खूप सुंदर आहे. This flower is very beautiful. This flower is very beautiful. रामने पत्र लिहिले. Ram wrote a letter. Ram wrote a letter. रामने सर्व काही बरोबर लिहिले आहे. Ram has written everything correctly.
राम हॅज रिटन एव्हरीथिंग करेक्टली. सीताने एक गोष्ट सांगितली. सीता टोल्ड अ स्टोरी. सीता टोल्ड अ स्टोरी. मी एक कादंबरी वाचली जी खूप मनोरंजक होती. आय रेड अ नॉवेल विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आय रेड अ नॉवेल विच वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. मी त्याला एक पुस्तक दिले. आय गेव अ बुक टू हिम. आय गेव अ बुक टू हिम. तुम्ही तुमच्या पुस्तकांची काळजी घेतली पाहिजे. यू शुड टेक केअर ऑफ युअर बुक्स. यू शुड टेक केअर ऑफ युअर बुक्स. त्याने पुस्तक टेबलावर ठेवले. ही प्लेस्ड द बुक ऑन द टेबल. ही प्लेस्ड द बुक ऑन द टेबल. जर तुम्हाला म्हणायचं असेल की त्यानं मोबाईल टेबलवर ठेवला तर तुम्ही काय बोलू शकता? ही प्लेस्ड द मोबाईल ऑन द टेबल. अशा प्रकारे कोणतीही वस्तू इथं घेऊन तुम्ही बोलू शकता. सेंटेन्स तयार करू शकता. या पुस्तकाची पाने फाडू नका. डोंट टिअर द पेजेस ऑफ दिस बुक. डोंट टिअर द पेजेस ऑफ दिस बुक. नेहाने बहिणीला पेन दिला. नेहा गेव अ पेन टू हर सिस्टर. नेहा गेव पेन टू हर सिस्टर. जर तुम्हाला म्हणायचं असेल की नेहाने मला पेन दिला तर तुम्ही काय बोलणार? नेहा गिव्ह मी अ पेन. नेहा गिव्ह मी अ पेन. मला तुझे पेन दे. गिव्ह मी युअर पेन. गिव्ह मी युअर पेन. तो पुण्याला जाणार आहे. ही इज गोइंग टू पुणे. ही इज गोइंग टू पुणे. त्यांनी बसने प्रवास केला. ही ट्रॅव्हल्ड बाय बस. ही ट्रॅव्हल्ड बाय बस. बस येईपर्यंत मी इथे थांबू शकते. आय कॅन वेट हिअर टिल द बस कम्स. आय कॅन वेट हिअर टिल द बस कम्स. बसची वाट पाहू नका. डोंट वेट फॉर द बस. डोंट वेट फॉर द बस. नेहा रामसोबत पुण्याला गेली. नेहा वेंट टू पुणे विथ राम. नेहा वेंट टू पुणे विथ राम. राम स्टेशनवर पोहोचला. राम रिच्ड द स्टेशन. राम रिच्ड द स्टेशन. कुत्रा जोरात भुंकतो. द डॉग बार्क्स लाऊडली. द डॉग बार्क्स लाऊडली. नेहा आणि रवी चुलत भाऊ आहेत. नेहा अँड रवी आर कझिन्स. नेहा अँड रवी आर कझिन्स. मुले झाडावर चढली. द चिल्ड्रन क्लाइम्ड द ट्री. द चिल्ड्रन क्लाइम्ड द ट्री. तो एका झाडाखाली बसला. ही सॅट अंडर अ ट्री. ही सॅट अंडर अ ट्री. राम त्याचे शूज पॉलिश करत आहे. राम इज पॉलिशिंग हिज शूज. राम इज पॉलिशिंग हिज शूज. सगळे शांत होते. एव्हरीवन वॉज क्वाईट. एव्हरीवन वॉज क्वाईट. कोणीही उपस्थित नव्हते. नोबडी वॉज प्रेझेंट. नोबडी वॉज प्रेझेंट. मला गुदमरल्यासारखे वाटत आहे. आय एम फीलिंग सफोकेटेड. आय एम फीलिंग सफोकेटेड. मला एक ग्लास पाणी दे. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. मला माफ करा, मी ते वेळेत करू शकलो नाही. आय एम सॉरी, आय कुडंट मेक इट इन टाइम. आय एम सॉरी, आय कुडंट मेक इट इन टाइम. मला माफ करा, मला थोडा उशीर झाला. आय एम सॉरी, आय गॉट अ लिटल लेट. आय एम सॉरी, आय गॉट अ लिटल लेट. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफ करा. सॉरी टू हॅव डिस्टर्ब्ड यू. सॉरी टू हॅव डिस्टर्ब्ड यू. केकचे 5 तुकडे करा. कट द केक इंटू 5 पीसेस. कट द केक इंटू 5 पीसेस. त्याच्या आईने त्याला सिनेमाला जाण्यापासून रोखले. हिज मदर प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम गोइंग टू सिनेमा. हिज मदर प्रिव्हेंटेड हिम फ्रॉम गोइंग टू सिनेमा. मुलाला तुमची भीती वाटते. द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ यू. द चाइल्ड इज अफ्रेड ऑफ यू. कोरोनामुळे तिचा मृत्यू झाला. शी डाईड ड्यू टू कोरोना. शी डाईड ड्यू टू कोरोना. जर तुम्हाला सांगायचं असेल की कॅन्सरमुळे तिचा मृत्यू झाला तर तुम्ही काय बोलू शकता? शी डाईड ड्यू टू कॅन्सर. शी डाईड ड्यू टू कॅन्सर. रामने नदीत उडी मारली. राम जम्प्ड इनटू द रिव्हर. राम जम्प्ड इनटू द रिव्हर. त्याला पोहायला आवडते. ही लाइक्स टू स्विम. ही लाइक्स टू स्विम.
मला तुझ्या कथेवर विश्वास नाही. आय हॅव नो फेथ इन युअर स्टोरी. आय हॅव नो फेथ इन युअर स्टोरी. तो बागेत फिरत आहे. ही इज वॉकिंग इन द गार्डन. ही इज वॉकिंग इन द गार्डन. आपण दररोज देवाची प्रार्थना केली पाहिजे. वी शुड प्रे टू गॉड एव्हरी डे. वी शुड प्रे टू गॉड एव्हरी डे. तुमचा देवावर विश्वास आहे का? डू यू बिलीव्ह इन गॉड? डू यू बिलीव्ह इन गॉड? तू म्हणशील ते मी ऐकणार नाही. आय विल नॉट लिसन टू व्हॉट यू से. आय विल नॉट लिसन टू व्हॉट यू से. तू तिच्यावर रागावलास का? आर यू अँग्री विथ हर? आर यू अँग्री विथ हर? तुझा चेहरा स्वच्छ पाण्याने धु. वॉश युअर फेस विथ क्लीन वॉटर. वॉश युअर फेस विथ क्लीन वॉटर. नेहाने स्कार्फने चेहरा झाकून घेतला. नेहा कवर्ड हर फेस विथ हर स्कार्फ. नेहा कवर्ड हर फेस विथ हर स्कार्फ. तू इतका जोरात का हसलास? वाय डिड यू लाफ सो लाऊड? वाय डिड यू लाफ सो लाऊड? कोण दार ठोठावत आहे? हु इज नॉकिंग ॲट द डोअर? हु इज नॉकिंग ॲट द डोअर? मी उद्या मोकळा होईल किंवा मी उद्या फ्री होईन. आय विल बी फ्री टुमारो. आय विल बी फ्री टुमारो. मी संध्याकाळी माझ्या ऑफिसमध्ये असेन. आय विल बी इन माय ऑफिस इन द इव्हिनिंग. आय विल बी इन माय ऑफिस इन द इव्हिनिंग. तुम्ही तयार असले पाहिजे. यू शुड बी रेडी. यू शुड बी रेडी. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुम्ही गंभीर असायला पाहिजे. यू शुड बी सिरियस. यू शुड बी सिरियस. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुम्ही आनंदी असले पाहिजे तर तुम्ही काय बोलू शकता? यू शुड बी हॅपी. यू शुड बी हॅपी. आम्ही थोडी विश्रांती घेत आहोत. वी आर हॅव्हिंग सम रेस्ट. वी आर हॅव्हिंग सम रेस्ट. मी माझ्या मित्रांसोबत आलो. आय केम विथ माय फ्रेंड्स. आय केम विथ माय फ्रेंड्स. मी खूप काळजीपूर्वक विचार केला. आय थॉट व्हेरी केअरफुली. आय थॉट व्हेरी केअरफुली. मी तुला मॉलमध्ये पाहिले. आय सॉ यू इन द मॉल. आय सॉ यू इन द मॉल. मी त्याची ऑफर स्वीकारली. आय ॲक्सेप्टेड हिज ऑफर. आय ॲक्सेप्टेड हिज ऑफर. मी त्याला येण्याची विनंती केली. आय रिक्वेस्टेड हिम टू कम. आय रिक्वेस्टेड हिम टू कम. मी सर्वांना या प्रकल्पाची माहिती दिली. आय इन्फॉर्म्ड एव्हरीवन अबाउट दिस प्रोजेक्ट. आय इन्फॉर्म्ड एव्हरीवन अबाउट दिस प्रोजेक्ट. मी तासभर चाललो. आय वॉक्ड फॉर अन आवर. आय वॉक्ड फॉर अन आवर. ती स्पर्धा मी सहज जिंकली. आय वॉन दॅट कॉम्पिटिशन इझिली. आय वॉन दॅट कॉम्पिटिशन इझिली. मी थोडे पाणी वाचवले. आय सेव्ड सम वॉटर. आय सेव्ड सम वॉटर. ती दुःखी होती. शी वॉज सॅड. शी वॉज सॅड. आपण या विषयावर शांतपणे बोलू शकत नाही का? कांट वी टॉक अबाउट दिस टॉपिक कामली? कांट वी टॉक अबाउट दिस टॉपिक कामली? तिच्याकडे जुना लॅपटॉप होता. शी हॅड अन ओल्ड लॅपटॉप. शी हॅड अन ओल्ड लॅपटॉप. ते श्रीमंत होते. दे वर रिच. दे वर रिच. आता त्यांच्याकडे काहीच नाही. नाऊ दे डोंट हॅव एनिथिंग. नाऊ दे डोंट हॅव एनिथिंग. मी कोणाला काही सांगितले नाही. आय डिडंट टेल एनीवन एनिथिंग. आय डिडंट टेल एनीवन एनिथिंग. मी संदेश पाठवला नाही किंवा मी मेसेज पाठवला नाही. आय डिडंट सेंड द मेसेज. आय डिडंट सेंड द मेसेज. मी आज पैसे खर्च केले नाहीत. आय डिडंट स्पेंड मनी टुडे. आय डिडंट स्पेंड मनी टुडे. मी काल शाळेत गेलो नाही. आय डिडंट गो टू स्कूल येस्टरडे. आय डिडंट गो टू स्कूल येस्टरडे. मी बैठकीला गेलो नाही किंवा मी हजेरी लावली नाही किंवा मी मीटिंगला गेलो नाही. आय डिडंट अटेंड द मीटिंग. आय डिडंट अटेंड द मीटिंग. मी तुझा मोबाईल वापरला नाही. आय डिडंट यूज युअर मोबाईल. आय डिडंट यूज युअर मोबाईल. तुम्ही हात धुतले का? डिड यू वॉश युअर हँड? डिड यू वॉश युअर हँड? तू माझा संदेश वाचला का? किंवा तू माझा मेसेज वाचला का?
Did you read my message? Did you read my message? मी माझ्या वर्गात जाऊ शकलो नाही. I couldn't go to my class. I couldn't go to my class. मी माझे काम पूर्ण करू शकलो नाही. I couldn't complete my work. I couldn't complete my work. मी पुस्तक शोधू शकलो नाही. I couldn't find the book. I couldn't find the book. नेहाला 2 बहिणी आहेत. नेहा has 2 sisters. नेहा has 2 sisters. मला 2 भाऊ आहेत. I have 2 brothers. I have 2 brothers. तुला इतका राग का आला? Why did you get so angry? Why did you get so angry? तू तिथे काय करत होतास? What were you doing there? What were you doing there? ही बोलण्याची पद्धत नाही. This is not a way of speaking. This is not a way of speaking. तुमचा दिवस कसा होता? How was your day? How was your day? चांगला होता आणि तुझा? It was good and yours? It was good and yours? चांगला होता पण काम खूप होते. It was good but there was so much work. It was good but there was so much work. आज शाळेत काय झालं? What happened at school today? What happened at school today? शिंकताना नाक झाका. Cover your nose while sneezing. Cover your nose while sneezing. किंवा शिंकताना नाकावर हात ठेवा. Keep your hand over your nose while sneezing. Keep your hand over your nose while sneezing. तू लग्नाला का नाही आलास? Why didn't you come to the wedding? Why didn't you come to the wedding? लवकर उठा. Wake up early. Wake up early. तुमचे दात घासा. Brush your teeth. Brush your teeth. अंघोळ करा. Take a bath. Take a bath. तुमचा नाश्ता खा किंवा नाश्ता करा. Eat your breakfast. Eat your breakfast. वेळेवर शाळेत जा. Go to school on time. Go to school on time. जर तुम्हाला म्हणायचं असेल की वेळेवर ऑफिसला जा तर तुम्ही काय म्हणाल? Go to office on time. Go to office on time. तुमचा गृहपाठ करा. Do your homework. Do your homework. हे पुस्तक वाचा. Read this book. Read this book. स्वच्छ लिहा. Write neatly. Write neatly. भरपूर पाणी प्या. Drink plenty of water. Drink plenty of water. प्रामाणिक रहा. Be honest. Be honest. तुमच्या पालकांना मदत करा किंवा तुमच्या आई-वडिलांना मदत करा. Help your parents. Help your parents. सत्य बोला किंवा खरे बोला. Speak the truth. Speak the truth. इतरांशी दयाळू राहा. Be kind to others. Be kind to others. लक्षपूर्वक ऐका किंवा कान लावून ऐका. Listen carefully. Listen carefully. नियमांचे पालन करा. Follow the rules. Follow the rules. तुमची काळजी घ्या. Take care of yourself. Take care of yourself. तुमचे हात धुवा. Wash your hands. Wash your hands. दरवाजा बंद करा. Close the door. Close the door. लाईट बंद करा. Turn off the lights. Turn off the lights. धन्यवाद म्हणा. Say thank you. Say thank you. थोडा वेळ थांबा. Wait for a while. Wait for a while. तुमच्या जेवणाचा आनंद घ्या. Enjoy your meal. Enjoy your meal. वेळेवर झोपा. Go to bed on time. Go to bed on time. मोठ्याने वाचा. Read aloud. Read aloud. हळू बोला. Speak slowly. Speak slowly. दीर्घ श्वास घ्या. Take a deep breath. Take a deep breath. हे आत्ता करा. Do it now. Do it now. खिडकी उघडा.
ओपन द विंडो. ओपन द विंडो. तुमच्या मित्राला फोन करा. कॉल युअर फ्रेंड. कॉल युअर फ्रेंड. जर तुम्हाला म्हणायचं असेल की तुझ्या आईला फोन कर, तर तुम्ही काय बोलाल? कॉल युअर मदर. कॉल युअर मदर. योग्य प्रकारे बसा. सिट प्रॉपरली. सिट प्रॉपरली. सरळ उभे राहा. स्टँड स्ट्रेट. स्टँड स्ट्रेट. हे काळजीपूर्वक धर. होल्ड दिस केअरफुली. होल्ड दिस केअरफुली. भाज्या धुवा. वॉश द व्हेजिटेबल्स. वॉश द व्हेजिटेबल्स. इकडे पहा. लुक हिअर. लुक हिअर. मेहनत करा. वर्क हार्ड. वर्क हार्ड. वक्तशीर व्हा. बी पंक्च्युअल. बी पंक्च्युअल. तुमचं कर्तव्य पार पाडा. डू युअर ड्युटी. डू युअर ड्युटी. रोज सराव करा. प्रॅक्टिस डेली. प्रॅक्टिस डेली. नम्र रहा. बी पोलाइट. बी पोलाइट. तुमची औषधं घ्या. टेक युअर मेडिसिन. टेक युअर मेडिसिन. जर तुम्हाला बोलायचं असेल की तुमचे औषध वेळेवर घ्या, तर तुम्ही काय बोलणार? टेक युअर मेडिसिन ऑन टाइम. टेक युअर मेडिसिन ऑन टाइम. तुमच्या वेळेची वाट पहा. वेट फॉर युअर टर्न. वेट फॉर युअर टर्न. तुमचं सामान शेअर करा. शेअर युअर थिंग्स. शेअर युअर थिंग्स. काळजी करू नका. डोंट वरी. डोंट वरी. प्रवासाचा आनंद घ्या. एन्जॉय युअर जर्नी. एन्जॉय युअर जर्नी. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन युअर वर्क. फोकस ऑन युअर वर्क. तुमची बॅग पॅक करा. पॅक युअर बॅग. पॅक युअर बॅग. तुमचा मास्क घाला. वेअर युअर मास्क. वेअर युअर मास्क. फॅन चालू करा. टर्न ऑन द फॅन. टर्न ऑन द फॅन. मी कोणाला घाबरत नाही. आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनीवन. आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनीवन. हट्टी होऊ नका. डोंट बी स्टबन. डोंट बी स्टबन. माझ्याकडे वेळ नाही. आय डोंट हॅव टाइम. आय डोंट हॅव टाइम. या सगळ्यापासून दूर जा. गेट अवे फ्रॉम ऑल दिस. गेट अवे फ्रॉम ऑल दिस. तो हो म्हणणार नाही. ही विल नॉट से येस. ही विल नॉट से येस. या आणि आम्हाला मदत करा. कम अँड हेल्प अस. कम अँड हेल्प अस. मी अजून निघायला तयार नाही. आय एम नॉट रेडी टू लिव्ह इट. आय एम नॉट रेडी टू लिव्ह इट. ती माझ्या शेजारी बसली. शी सॅट नेक्स्ट टू मी. शी सॅट नेक्स्ट टू मी. Thank you for watching and keep practicing.